मुंबईतील वांद्रे पूर्व येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी आज भेट देत शिबिराची पाहणी केली। यावेळी जिल्हाधिकारी, तहसीलदार, आमदार वरुण सरदेसाई, नगरसेवक हरी शास्त्री, नगरसेविका प्रज्ञा भुटकर, सुहास आडिवरेकर, राजेश दाभोलकर, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। या शिबिरात महसूल विभागासह आधार कार्ड, रेशन कार्ड, म्हाडा, आयुष्मान भारत, बीएमसी आणि इतर शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला। नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रसंगी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार म्हणाले की उपस्थित सर्वच नागरिक बंधू भगिनी आणि अधिकारी वर्ग, या कार्यक्रमाच्या मागची कल्पना फक्त आपल्या सगळ्यांशी संवाद करावा एवढा पुरताच मी आपल्या समोर उभा आहे। या कार्यक्रमाच्या अभियानाचं नावच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा राज्य आणि देश असावा, या कल्पनेने संपूर्ण भारतातील आणि महाराष्ट्रातील नागरिक अपेक्षा आणि जीवन जगत असतात। आणि शिवाजी महाराजांचा उल्लेख आदराने करताना रयतेचा राजा असा आपण करतो, याचं कारण स्वतःसाठी काही नाही, सर्व रयतेसाठी, जनतेसाठी, लोकांसाठी। आणि म्हणून त्यांचा उल्लेख असाही केला जातो, उपभोग शून्य स्वामी। स्वामी आहे पण कसा, स्वतःच्या उपभोगासाठी नाही, जनतेला, रयतेला, नागरिकांनाच महत्व। आणि त्या अर्थाने उभी केलेली रचना, त्या अर्थाने उभं केलेलं प्रशासन, प्रशासकीय व्यवस्था, राज्य, हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या समोर आहे। आणि म्हणून या कल्पनेतून आमच्या नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारायला नको, काही प्रमाणपत्र, काही दाखले यासाठी सरकारी कार्यालयात जा, सारखं जा, चप्पल घासा। अधिकारी किती प्रयत्न केला तरी कधी मीटिंग मध्ये असतात, कधी व्यवस्थेत असतात, कधी न्यायालयात असतात, त्यांच्याही अडचणी आहेत। पण मग नागरिकांना सारखं ये जा करणं लागतं, हे होता कामा नये। म्हणून अशा पद्धतीचं समाधान शिबिर लोकांमध्ये जाऊन करायचं। आणि या वेळेला ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा वाढदिवस 16 नाही, 16 साजरा करायचा नाही, सेवारूपी काम करायचं म्हणून, आणि बरोबरीने आपले दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे प्रशासकीय कामातला एक कार्य कसं करावं यासाठी कडक शिस्तीचे प्रभाव, अशा पद्धतीचं काम त्यांचं होतं। आणि म्हणून त्यांच्याही स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम पूर्ण राज्यभर प्रत्येक विधानसभेत ही शिबिर करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेने आपण सगळ्यांनी ठरवला। आज वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये होतोय। आणि उत्पन्नाचा दाखला असेल, 7/12 मध्ये दखल, बेदखल, फेरफार, ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड असेल, रेसिडेंट सर्टिफिकेट असेल, महिला बचत गटांचा विषय असेल। आज इथे महापालिकेचा स्टॉल आहे की मला माहित नाही, पण त्यांच्याशी संबंधित व्यवस्था या सुद्धा आहे, त्याच्याशी संबंधित व्यवस्था सुद्धा, या सगळ्या एकत्रितरित्या आणि आजच्या सुट्टीच्या दिवशी, रविवारच्या दिवशी आपण की ज्यातून आपल्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात। या कार्यक्रमाला मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो, अधिकाऱ्यांना धन्यवाद, त्यांनी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम केला। आणि या आयोजनामध्ये ही मंचावर बसलेली सगळी मंडळी आहेत, या सगळ्या मंडळींचं, नगरसेवक आहेत, आमदार आमचे वरुण सरदेसाई आहेत, या सगळ्या मंडळींनी सहकार्य केलं, त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि आपल्यामध्ये आणि यातल्या काही गोष्टींचं वाटप आता व्हायचं आहे, त्यामध्ये जास्त वेळ न घेता आज शेवटला, आज कारगिल विजय दिवस सुद्धा आहे। आणि त्यामुळे आपल्या सैनिकांच्या पराक्रमाचा विपरीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शत्रू राष्ट्राशी झालेल्या युद्धात आपल्या सैनिकांनी विजय मिळवलेला दिवस कारगिल विजय दिवस आजचा आहे। त्या सैनिकांनी ज्यांनी बलिदान त्या काळात, त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी भावांजली अर्पित करूया।
आणि या कार्यक्रमाला मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शेअर महेश सूरच्या